नमस्कार, मी पंकज महाडिक. SSM न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोण होणार नगरसेवक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण प्रभाग क्रमांक 19 मध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी कोण नगरसेवक होणार, आतापर्यंत काय काय विकास कामं झालेले आहेत आणि इथून पुढच्या काळात या ठिकाणी नेमक्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलोय. तर चला. काका नमस्कार. नमस्ते. काय वाटते प्रभागामध्ये कोण नगरसेवक होईल? प्रभाग 19 मध्ये तर हेमलता भोसलेच आणि महाजनच काय काय कामं केले? कामं केलेत त्यांनी. CC कॅमेरे बसवलेत, पुन्हा नळाचं त्यांनी सोय करून दिलेली आहे. घंटा गाडी, कचरा गाडी ती सुरू केलेली आहे. आणि बरंच म्हणजे त्यांचं भरपूर इथं काम झालेलं आहे. ह्या प्रभागामध्ये काय तुमच्या समस्या आहेत का अजून? हां, थोडेसे आहेत अजून. काही ठिकाणी रस्ते नाले झालेले नाही आहेत, त्याचे आहे. पण त्यांनी दिले आहे आश्वासन, ते करणार आहे. निवडून आल्यानंतर तर कामं करून होतील. हो ते सांगितले त्यांनी. काका कोण नगरसेवक होईल वाटते? तर ते हेमलता भोसले मॅडमच होतील अशी 100% खात्री. काय कामं केलेत का त्यांच्या माध्यमातून? कामे करत आहेत आणि करतील सुद्धा, त्यांच्यावर आम्हाला भरोसा आहे. कारण ते सुशिक्षित आहे आणि चांगले मतलब अभ्यासू आहे त्यांचे मिनिस्टर म्हणा, त्यांच्यावर आम्हाला पूर्ण भरोसा आहे. अजून काय तुमच्या प्रभागामध्ये अडचणी आहेत का ज्या सोडवल्या पाहिजेत त्यांनी निवडून आल्यानंतर? आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे की काचचं पाणी इकडे आलं पाहिजे आमच्या रामराव पवारनगरमध्ये. पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न म्हणजे कसं आहे की काचचं पाणी आम्हाला इकडे पाठीमागं आम्ही विधानसभेच्या वेळेला सांगितलं होतं हा, की आम्हाला काचचं पाणी इकडे हवं. त्याच्यावेळी झालं जोडलं त्या रामराव पवारनगर वाशियांसाठी चांगलं होईल. दादा नमस्कार. नमस्कार. प्रभागामध्ये काय वाटतंय कोण होईल नगरसेवक? मी इस्माईल बागवान गेल्या काही वर्षापासून शाहूनगर एरिया पाहत आहे. तर या ठिकाणी ज्या माणसाजवळ कसल्याही प्रकारचं पद नसताना, कसल्याही प्रकारची कोणाचाही सहकार्य नसताना त्यांनी एवढी चांगली कामं केली. जर त्यांच्याकडे पद आलं कुठलं तर तो माणूस अजून काय करू शकेल त्याची फक्त आपण कल्पना करू शकतो. आणि माझ्या माहितीनुसार फक्त सागर सरच आपल्या प्रभागामध्ये योग्य उमेदवार आहेत. आतापर्यंत कामं केलेत तुम्ही म्हणताय, तर काय काय कामं केलेत काय सांगू शकताय? त्यांनी CCTV बसवले. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची होती, तिथे पाणी पोहोचत नाही, तिथे त्यांनी पाणी चालू केले. रस्त्याची व्यवस्था कशी खराब होती आपण पाहिलं असेलच, ते चालू केले, चांगले केले. आणखी काय अजून काय पाहिजे माणसांना? आणि नगराध्यक्ष कोण होईल वाटतंय? नागराध्यक्ष सध्या तरी अमोल मोहिते सर होतील. दुसरं कोण त्यांच्यासमोर तर वाटत नाही असं काय. अजून काय तुमच्या प्रभागामध्ये समस्या आहेत का ज्या येणाऱ्या नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी सोडवल्या पाहिजेत? आता माझ्या माहितीनुसार काही ठिकाणी अजून लाईटीचे खांबे नाही आहेत, ते अगोदर बसवले पाहिजेत. अजूनही काही ठिकाणी रस्त्याची दुरवस्था आहेत, खड्डे आहेत, ते योग्य केले पाहिजेत. मध्ये येणारे उमेदवार किंवा नगरसेवक सोडवतील हे प्रश्न तुम्हाला वाटतं? अगदी सांगायची गरजच नाही, सोडतीलच. काका नमस्कार. नमस्कार. कोण नगरसेवक होईल वाटते? आमच्या दृष्टीने तर सागर भोसले साहेब हे नगरसेवक व्हावेत. म्हणजे त्यांच्या मिसेस या सध्या उभे राहिलेल्या आहेत. ओपन मध्ये असल्यामुळे त्यांच्या मिसेस ह्या उभ्या आहेत आणि तेच व्हावेत, कारण त्यांनी बरीच कामं केलेली आहेत. काय काय शाहूनगरमध्ये त्यांनी ज्या वेळेला रस्ते नव्हते त्यावेळेला आम्हाला मुरुम आणून दिला त्यांनी. म्हणजे आमच्या मंगळा कॉलनीमध्ये, आम्ही सध्या मंगळा कॉलनीत रहिवासी आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत. पाण्याच्या संदर्भातून आम्हाला अडचणी आलेल्या आहेत आणि रस्ते बी नसल्यामुळे त्यांनी आम्हाला रस्त्याची सोय करून दिली, पाण्याची सोय करून दिली आणि आमच्या ठिकाणी कुठलीही अडचण आली तरी आम्ही ते सागर साहेबांना सांगितलं तरी 2 मिनिटात आम्हाला ती पूर्तता होत होती. आणि आरोग्याच्या बाबतीत बी कुणालाही समजा म्हातारी माणसं असतील, ज्येष्ठ नागरिक वगैरे असतील, अशा लोकांना बी त्यांना आम्ही सांगितल्या तर ते आमच्यासाठी धावून येत असतात. आणि त्यांनी या आमच्या म्हणजे वस्तीमध्ये किंवा आमच्या कॉलनीमध्ये त्यांनी एवढा जी विकास केलेला आहे, ज्यांच्या जय फाउंडेशनच्या वतीनं आमच्या ठिकाणी त्यांनी बराच हे केलेलं आहे. तर सागर भोसले साहेब हे च्या मिसेस हेमलता भोसले या नगरसेविका व्हावेत आणि त्यांच्याबरोबर अनेक त्यांचे कमळच्या ज्या बी आहेत त्यांच्या सदस्या त्या व्हावेत हे आमची इच्छा आहे. काका नमस्कार. कोण नगरसेवक होईल वाटतं? कामं आहेत का त्यांची? ताई नमस्कार. प्रभागामध्ये कोण नगरसेवक होईल वाटते? मला असं वाटतं भोसलेंच्या आता हेमलता भोसले होऊ शकतात, कारण त्यांनी इथे खूप असं डेव्हलप केलेलं आहे. रस्ते नव्हते किंवा हे बसायला बाकडे
असं बरंच काही कामं केलेले आहेत त्यांनी, तर मला वाटतं ते येऊ शकते. अजून काय तुमच्या समस्या आहेत का ज्या येणाऱ्या नगरसेवकांनी सोडवल्या पाहिजेत? आम्हाला आता आम्ही गिरिजानगरीमध्ये राहतो, मग आम्हाला रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे. आता साधा कच्चा रस्ता केलेला आहे, तो एक व्हावा, गटाराचं व्हावं, लाईट व्हावी, कारण तिकडे बिबटे वगैरे असे खूप प्राणी फिरतात. तेव्हा आम्हाला अपेक्षा आहे की म्हणजे आमच्या ज्या आहेत तेवढे ते पूर्ण केले तर बरं होईल. गरजा, मूलभूत गरजा म्हणजे पाणी, गटार, रस्ता हे तर मूलभूत आहे. ताई नमस्कार. हा, नमस्कार. कोण नगरसेवक होईल वाटतंय? नगरसेवक ना, जे आमच्या एरियामध्ये सोसायटी रामराव पवार मधल्या ड मध्ये जी कोणी सुविधा करून देईल, आमच्या ओपन पीस 18 गुंठेच्या जागेमध्ये आम्हाला सांस्कृतिक भवन हवं आहे आणि मुलांसाठी खेळणी, लेडीजसाठी बाकडे वगैरे बसायला आणि वृद्धांसाठी काही जरा थोडीफार सोय करून दिली ना, तो उमेदवार आम्हाला हवाय आणि त्यांना आम्ही मतं द्यायला तयार आहे, पण त्यांनी आमचं काम करावं. नमस्कार. नमस्कार. या प्रभागामध्ये कोण नगरसेवक होईल वाटतंय? या प्रभागामध्ये शाहूनगरमध्ये वॉर्ड 19 मध्ये अनिता जगताप, अनिता मंगेश जगताप या धनुष्यबाण चिन्हावर आपली निवडणूक लढवत आहेत. तरी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे, आशा आहे की ते भव्य मतं निवडून येतील. आम्ही शाहूनगरमध्ये राहतो, शाहूनगर वासियांचे भरपूर प्रश्न आहेत, ते प्रश्न ते नक्की सोडवण्याचा प्रयत्न करतील. आम्ही चंद्रभागामध्ये राहतो. नेमके काय प्रश्न आहेत जे सोडवले पाहिजेत निवडून आल्यानंतर? रस्ता, पाणी, गटरे, स्ट्रीट लाईट, इथे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे शाहूनगरमध्ये, तो प्रश्न एक मोठा प्रश्न आहे. रस्त्याचा प्रश्न मोठा आहे, पण स्ट्रीट लाईटचा प्रश्न मोठा आहे. हे 3-4 मोठे प्रश्न आहेत, ते सोडवतील अशी आमची अपेक्षा आहे, आशा आहे. आणि आमच्या सर्वांचे मत त्यांनाच आहे, त्या बहुमत निवडून येतील. काका नमस्कार. नमस्ते. या ठिकाणी काय कुणाचा प्रचार चालू आहे? प्रचार तसा चालू आहे सगळ्यांचाच, BJPचा आहे, राष्ट्रवादीचा आहे आणि शिवसेनेचा पण चांगला चाललेला आहे. शिवसेनेचा जरा जास्त वाटतोय. शिवसेनेचे मंगेश जगताप आहेत शाहूनगरमधून, त्यांचा प्रचार चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. या ठिकाणी काही तुमच्या समस्या आहेत का ज्या सोडवल्या पाहिजेत येणाऱ्या उमेदवारांनी? समस्या आता रस्त्यांचं तर बऱ्यापैकी दिसतंय झालेलं, पण पाण्याच्या वगैरे ज्या समस्या आहेत मूलभूत बाकीचे इतर काही ते झाले पाहिजेत. अजून तरी पाणी असेल, बाकी ज्या ठिकाणी रस्त्यांची सोय नाही ते रस्ते झाले पाहिजेत आणि बाकी मग आहे बऱ्यापैकी. तर विशेष करून रस्ते, अजून रस्ते आणि पाणी हे महत्त्वाचं. पाणी जास्त विचार हे जाणवतं. काका नमस्कार. नमस्ते. काय वाटते प्रभागात कोण नगरसेवक होईल? या 19 मध्ये अनिता मंगेश जगताप या उमेदवार धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहेत. त्या अतिशय हुतकूर आहेत. त्यांचे पती या विभागामध्ये सतत कार्यक्षम असणारी व्यक्ती आहे आणि आम्हाला असं वाटतंय की ते बहुमतानं निवडून येतील असा आमच्या सर्वांचा निर्धार आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. काका नमस्कार. नमस्कार. कोण नगरसेवक होईल वाटते? आम्हाला वाटतं की सौ हेमलता राजे भोसले आणि सॉरी हेमलता सागर भोसले आणि दुसरे महाजन जे आहेत ते आणि नगराध्यक्षपदी अमोल मोहिते हे येतील. कारण आमच्या ह्या भागात जो आता रामराव पवार भाग आहे, या 2-3 वर्षात खूपच अशी बदल झालेला आहे. इथं रस्ते झालेले, इथं गटाराची सोय झालेली आहे, इथं लाईटची सोय झालेली आहे आणि 2-3 वर्षात ह्या भागाचा सगळा चेहरामोहरा बदलला आहे. आणि जे इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत सागर भोसले आणि शाहूनगर भाग आणि आमचा भाग, ह्यात तुम्ही बघाल दररोज नेहमी रस्त्यावर उभे राहून ती काम लोकांच्याकडून करून घेतात. साहजिकच हे जे काय तिघं आहेत उमेदवार इथले, म्हणजे सौ हेमलता भोसले, महाजन आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे अमोल मोहिते आहेत, त्यांनाच लोक निवडून देणार. आमचा त्यांनाच पाठिंबा. अजून काही तुमच्या समस्या आहेत का ज्या निवडून आलेल्या उमेदवारांनी सोडवल्या पाहिजेत असं वाटतंय? हां, याचं असं आहे की इथं आमच्या विषयी तर शाहूनगरमध्ये थोडीशी पाण्याची जास्त समस्या आहे. आता काम चाललेलं दिसते. 2 वर टाक्या 10 लाख लिटर 4 लाख लिटरच्या पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे. तो पाण्याचा प्रश्नही तो कमी होईल, मिटेल असे आशा आहे. आणि दुसरं म्हणजे इथं ह्या भागात आमच्या विशेषतः रामराव पवार भागात
जी नगरपालिकेची स्वच्छता मोहीम आहे ती इकडे एक्सटेंड व्हावी. अजून इकडे तेवढ्या प्रमाणात इकडे स्वच्छता केली जात नाही, तर तेही व्हावं अशी आमची इच्छा आहे. ताई नमस्ते. या ठिकाणी कोण नगरसेवक होईल वाटतंय? या ठिकाणी अनिता मंगेश जगताप या विजयी होतील असं दिसतंय. त्यांना प्रचंड बहुमताने सर्वांनी विजयी करावं हीच. काका नमस्कार. काय वाटतंय प्रभागामध्ये कोण निवडून येईल? नाही सांगतो. आता प्रचार कुणाचा चांगला चालू आहे? अजून या प्रभागामध्ये काय आपल्या समस्या आहेत ज्या सोडवल्या पाहिजे? त्याचा प्रॉब्लेम आहे. नालीची व्यवस्थित झालेली नाही. कचरा गाडी वेळेवर येत नाही. एवढं समजू बाकी काय. हा जो रस्ता आहे दररोज याला 2 पुलाचा रस्ता तो किती वर्ष बंद होतो, कामच झालं नाही तिथं. गाड्या येत का न्यायलाच येत नाही. सगळ्या गाडीचं परत काम करावं लागलं. गटर स्वच्छ नाही. काय वाटतंय काका काय समस्या आहे या ठिकाणी? गटर बांधल्यापासून हा. एकदाही कोण साफ करायला किंवा नगरपालिकेचे कामगार झाडू मारायला अजिबात लक्ष घातलं. आमच्या ह्या गल्लीत नाही. या ठिकाणी कुणाचं वातावरण वाटतंय प्रभागामध्ये? सगळ्यांचंच आहे, पण आता शिवसेनेचा बरापैकी प्रचार चालू आहे. आमचे मित्र जवळचे